बजेट नंतर चर्चेत असलेल्या महिला सन्मान पत्र याबद्दल आपण आज बघणार आहोत। आपण असं बघतो की महिलांसाठी काही स्पेशल स्कीम आली की सगळ्यांना वाटतं काहीतरी खूप अट्रॅक्टिव्ह असेल, काहीतरी खूप चांगलं असेल, तर त्याची सत्यता काय आहे किंवा त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण काय करू शकतो ते आज आपण बघणार आहोत। तर आज आपण बघूयात की या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे। आपण जर महिला सन्मान मध्ये इन्व्हेस्ट करतोय, एफडी मध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि जर आपण म्युच्युअल फंड सारख्या प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करतोय तर सो आपण 2 लाख मॅक्सिमम आपण इन्व्हेस्ट करू शकतो। समजा महिला सन्मान मध्ये करतोय तर 8% पर्यंतचे आपल्याला रिटर्न्स मिळतात। तेच जर आपण एफडी मध्ये इन्व्हेस्ट करतोय तर 7% आणि म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्ट करतोय तर 12% पर्यंत अप्रॉक्सिमेटली 12% पर्यंत तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात। जर आपण लिक्विडिटीचा प्रश्न बघतोय तर 2 वर्षांसाठी महिला सन्मान पत्र ह्याच्यात लॉक होतात पैसे, तुम्ही पैसे विड्रॉ नाही करू शकत। जर काही तुम्हाला क्रिटिकल कंडिशन असेल, हेल्थच्या रिलेटेड काही असेल तरच तुम्ही विड्रॉ करू शकता 1 लाखांपर्यंतची अमाऊंट। दुसरं एफडी आहे, एफडी मध्ये तुम्हाला लिक्विडिटी नाहीये, जर तुम्ही विड्रॉ करताय तर तुमचा अगेन इंटरेस्ट कमी होतो। तेच जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय तर म्युच्युअल फंड मध्ये येस तुम्हाला 100% लिक्विडिटी आहे, पण मार्केट जर डाऊन असेल किंवा अप असेल त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील। तिसरा आहे रिस्क। सो रिस्क काय तर आपल्याला महिला सन्मान मध्ये हा गव्हर्नमेंट बॅकअप प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे गॅरंटेड रिटर्न आहे। दुसरा एफडी अगेन गॅरंटेड रिटर्न आहे, पण म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला मार्केटची रिस्क ही असणार आहे। फ्युचर म्हणजे काय की पुढच्या 2 वर्षांनंतर तुम्हाला जर ही रिन्यू करायची असेल तर तेव्हा काय इंटरेस्ट रेट असेल आपल्याला माहिती नाहीये। तेव्हा जर कमी इंटरेस्ट असेल तर त्या इंटरेस्टवर आपल्याला ते पैसे इन्व्हेस्ट करायला लागतील। सो फ्युचरमध्ये आपल्याला काही क्लिअरिटी नाहीये की किती रिटर्न्स बनतील। एफडी मध्ये अगेन म्हणतो आपण की दरवर्षी इंटरेस्ट रेट कमी होत जातात, त्याप्रमाणे एफडीचे रिटर्न्स कमी होत जाणार आहे। पण तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय तर डिपेंड्स ऑन मार्केट। आता आपण 10 वर्षांपूर्वीचा जर हिस्ट्री बघतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला 12% पर्यंतचे रिटर्न्स मिळालेले आहेत। आणि फ्युचर म्हणजे या स्कीम मध्ये आपण जर लॉंग टर्म साठी विचार करतोय, खरंच इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय, तर त्या केसमध्ये काय असणार आहे। सो महिला सन्मान पत्र फक्त 2च वर्षांसाठी आहे। 2 वर्षानंतर जे गव्हर्नमेंट सांगतील की त्याच्यात रिटर्न्स असणार आहेत त्याप्रमाणे आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागणार आहे। सेकंड म्हणजे एफडी मध्ये जर तुम्ही फ्युचर विचाराल तर समजा तिथेही तुम्हाला जो इंटरेस्ट लोअर असणार आहे तो घ्यायला लागणार आहे। दरवर्षी आपला एफडीचा रिटर्न, दरवर्षी एफडीचे इंटरेस्ट जे आहेत ते कमी होत जातात, ठीक आहे। आणि तिसरा आहे म्युच्युअल फंड मध्ये आपण गेल्या 10 वर्षांमधून बघतोय तर ऍटलीस्ट 12% अप्रॉक्सिमेटली रिटर्न्स येत आहेत आणि पुढेही त्याच पद्धतीने आपण रिटर्न्स एक्सपेक्ट करू शकतो। याच्यापेक्षा जास्तही रिटर्न्स मिळतात कधी, डिपेंडिंग अपॉन मार्केट। पण याच्यामध्ये फ्युचर नक्कीच आहे, तुम्ही लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करू शकता। सो लॉंग टर्मचे या पद्धतीने ह्या 3 स्कीम मध्ये आपण जर इन्व्हेस्ट करतो तर कसे रिटर्न्स असेल हे आपण आज कंपॅरिझन बघू। जरी महिला सन्मान मध्ये 2 वर्षांसाठी 8% आहे, पण आपण समजा लॉंग टर्मचा विचार केला, 10 वर्षांसाठी अशाच प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट केलं तर कसे रिटर्न्स मिळतील। सो आपण जर महिला सन्मान मध्ये केलं तर आपल्याला 4,41,000 होतील, म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपले डबलच्या वरती थोडेसे जातात पैसे। एफडी मध्ये आपले 4 लाख होत आहेत, म्हणजे एफडी मध्ये 7% डबल होण्यासाठी आपल्याला 10 वर्ष घालवायला लागतात। पण तेच पैसे जर मी म्युच्युअल फंड मध्ये 12% रिटर्न जरी पकडले तरी जवळजवळ 6.5 लाखांपर्यंत जात आहेत, ठीक आहे। सो आपण बघू शकतो की म्युच्युअल फंड मध्ये डिपेंडिंग अपॉन मार्केट पण आपले जवळजवळ 3 पट पैसे होतात। सो तुम्हाला विचार करायचा आहे तुमचे पैसे कसे वाढवायचे आणि कोणत्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये तुम्हाला टाकायचंय। आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही महिलाच असावं असं काही नाही, कोणीही इन्व्हेस्ट करू शकतो। सो तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करून आपण गाईड करतो। थँक्यू सो मच।